सगळ्यात आधी या ब्लाऊजचं फिटिंग बघू शकता आणि फिनिशिंग बघू शकता। कटोऱ्याचा शेप आणि बेल्टचा शेप बघू शकता। अगदी परफेक्ट असं आलेला आहे, कुठेही झोल नाही, अगदी व्यवस्थित असं आहे। आणि गळ्याचा शेप बघू शकता, अगदी व्यवस्थित असं आलेला आहे। पूर्ण ब्लाऊज आपलं फिनिशिंग सोबत इथं तयार झालं। आणि गळा बघा किती गोल आणि पूर्ण असं डीप गळायला आहे। विदाऊट नॉट शिवाय आपला गळा जो आहे अगदी व्यवस्थित बसलेला आहे। आणि फिटिंगची टिप बघू शकता, अगदी सरळ रेषेत आलेली आहे। साधा आणि सिंपल कटोरी ब्लाऊजचं आपण इथं कटिंग करणार आहोत। तर पूर्ण ब्लाऊज जे आहे आपलं अगदी व्यवस्थित बसलेला आहे। तर बघा, हे ब्लाऊज जे आहे साधा आणि सिंपल ब्लाऊज आहे। तर आपण याची कटोरी ब्लाऊजची कटिंग करणार आहोत। तर सगळ्यात आधी बघा, मी इथं पेपर पेस्टिंग घेतलं आणि मापाचं ब्लाऊज घेतलेला आहे। तर हा मापाचा ब्लाऊज आहे। तर या मापाच्या ब्लाऊजवरून आपण माप काढून घेणार आहोत आणि कटिंग करून घेणार आहोत। तर हा ब्लाऊज मी आता बघा, इथं आपण पेपर पेस्टिंग घेतली आणि बघा हा जो ब्लाऊज आहे आपण साधावाला ब्लाऊज हा नंतर कट करू। तर सगळ्यात आधी आपण इथं आता पेपर पेस्टिंग कटिंग करून घेणार आहोत। तर सगळ्यात आधी आपल्याला आता ब्लाऊजची उंची टाकून घ्यायची आहे। तर बंद बाजू मी आपल्याकडे ठेवून घेत आहे आणि खुली साईड बघा दुसऱ्या साईडनं ठेवून घेतली। बंद बाजू मी आपल्याकडे ठेवून घेतलेली आहे, तसेच बंद बाजू आपल्याकडे ठेवून घ्यायची आहे। तर आता सगळ्यात अगोदर आता आपण ब्लाऊजची उंची मोजून घेऊया। तर उंची बघा, आपण ह्या पण साईडनं मोजू शकतो आणि ह्या पण साईडनं मोजू शकतो। दोनही साईडनं मोजली तरी पण एकच आहे। तर बघा, इथं आता पूर्ण उंची आहे 12.25 इंच। तर बघू शकता इथं 12.25 इंच आहेत। मी दवडून दाखवते तुम्हाला। तर इथं आपल्याला घ्यायची आहे 13.25 इंच। तर बघा, आता सगळ्यात अगोदर आता इथं आपण पूर्ण उंची टाकून घेऊ। तर ब्लाऊजची पूर्ण उंची 12.25 आहे, तर आपण इथं घेतलेली आहे 13.25 इंच। तर बघा, इथं 13.25 इंचावर मी मार्जिन करून घेतलेलं आहे। आणि आता बघा, इथं आपलं अर्धा इंच गेलेला आहे। तर बघू शकता, कटोरी आणि क्रॉसपट्टीमध्ये आपल्याला अर्धा इंच गेलेला आहे। तर इथं अर्धा इंच आपण वाढवून घेऊ, कारण आपण दोनही मागील पाट आणि पुढील पाल एकसारखं कट करून घेणार आहोत। तर इथं आपण अर्धा इंच वाढवून घेतलं। आता पूर्ण शोल्डर आपल्याला मोजून घ्यायचं आहे। तर बघा, पूर्ण शोल्डर आपल्याला इथून जिथून आपण बाही जोडलेली आहे दोनही साईडनं आपण असं मोजून घ्यायचं आहे। तर इथून आता बघा, तिथं सरळ टेप लावून घ्यायचा आहे। तर पूर्ण टेप आपला इथं 10 इंच आलेला आहे। तर इथं एकदा असं मोजून घ्यायचं आहे। पूर्ण इथं शोल्डर काढून घेणार आहोत आपण 10 इंच। तर 10 इंचाचं काय करायचं आहे, आपल्याला अर्ध करून घ्यायचं आहे। तर बघा, टेपचं घेतलं आणि अर्ध केलं। तर अर्ध किती येतं इथं 5 इंच। तर आता अर्ध्याचं इथं आपण 5 इंच घेतलं आणि पूर्ण शोल्डर जे आहे आपलं इथं निघलेलं आहे। आता आपण आर्महोल काढून घ्यायचा आहे। तर बघा, इथून आपल्याला दोनही साईडनं आपल्याला जिथून आपण बाही जोडून घेतली आणि फिटिंग करतो तिथून आपल्याला इथं मोजून घ्यायचं आहे। आणि जेवढं पण आपलं इथं आर्महोल येत आहे तेवढंच आपल्याला घ्यायचं आहे। तर इथं बघा 5.5 इंच येत आहे, तर मी इथं 5.5 इंचच घ्यायचं आहे। तर बघा, इथं आपण 5.5 इंच आर्महोल घेत आहोत। आणि आता आपल्याला इथं आर्महोल घेतलं आपण 5.5 इंच आणि त्याच्यानंतर आता आपण छातीचा चौथा भाग काढून घेऊ। तर बघा, आता एक पण साईडनं मोजलं तरी सारखंच आहे आणि दोन पण साईडनं मोजलं तरी पण सारखंच आहे। आता पूर्ण टेप लावून घेऊ। तर इथं बघा 7.5 इंच येत आहे आणि पूर्ण जर आपण टेप लावलं तर इथं 15 इंच येत आहे। आणि त्याचं अर्ध जर केलं आपण तर बघा 7.5 इंच येत आहे। तर आपण इथं 7.5 इंच घेऊ छातीचा चौथा भाग। तर बघा, इथं छातीच्या चौथा भागला येत आहे आपला 7.5 इंच आणि 2 इंच सिलाई मार्जिन। आता बघा, हे तीनही पॉईंट आपल्याला असं मी इथं मिळवून घेत आहे आणि हा पॉईंट इथं सीधी लाईन आपण इथं ओढून घेतलेली आहे। आता त्याच्यानंतर आता आपल्याला आर्महोल शेप काढून घ्यायचा आहे। आणि सगळ्यात आधी आता आपण गळ्याचं माप मोजून घेणार आहोत। तर बघा, इथं गळा जो आहे आपला 2 इंच आहे आणि अर्धा इंच आपल्या बाही जोडण्यामध्ये गेला आहे आणि पाव इंच आपलं शिलाई मार्जिन। तसंच आपल्याला इथं बघा, पाव इंच आपण पायपिंगमध्ये जाणार आहे आणि आपला अर्धा इंच आपलं जाणार आहे बाहीमध्ये जोडण्यामध्ये। तर बघा, तिथून जो वाचलेला भाग आहे तिथून आपण आता गळा काढणार आहोत। तर गळा आहे आपला इथं 2 इंच। तर बघा, तुम्हाला समजलंच असेल। तर बघा, आता आपण काढणार आहोत इथं गळ्याची उंची। तर बघा, गळ्याची उंची काढताना अगदी शोल्डरपासून आपल्याला खालच्या साईडनं टेप लावून घ्यायचा आहे। तर बघू शकता, जेवढं पण आपल्या गळ्याची उंची येत आहे तेवढंच आपल्याला घ्यायचं आहे। तर इथं येत आहे पूर्ण 6 इंच। तर बघा, मी इथं 6 इंच येत आहे, तर मी इथं 5.5 इंच आलेला आहे। तर 5.5 आणि 6 इंच पण घेऊ शकताय। तर इथं 5.5 इंच घेतलेलं आहे आणि इथं आपण करून घेणार आहोत बॉक्स तयार।
तर बघा इथं आपण बॉक्स तयार करून घेतलं आणि त्याच्यानंतर आपल्याला वरच्या साईडने 1 इंच वाढवून घ्यायचं आहे. तर बघा इथं आपण 1 इंच वाढवून घेतलं आणि गोल गळ्याचा आपण इथं आकार दिलेला आहे. तर बघा गोल गळ्याचा आपण आकार दिला. आता आपण आर्महोलचा आकार काढून घेणार आहोत. तर इथं आपण टेप पूर्ण लावून घेतला आणि त्याचं अर्ध करून घ्यायचं आहे. अर्ध करून घेतलं आणि मार्जिन करून घेतलेली आहे. आता आपल्याला मागच्या जो आहे आर्महोल तो मोजून घ्यायचा आहे. तिथे इथं 1 इंच घेतलं आणि अर्धा इंच आपण डाऊन करून घेतलेला आहे. तर हा झाला आपला मागील गळ्याचा मागील आकार आणि मागील आर्महोलचा आकार आणि हा झाला आहे आपला समोरील आकार. तर बघा आता इथं आपण समोरचा आकार काढलेला आहे. आता त्याच्यानंतर बघू शकता आता आपल्याला इथं पूर्ण कंबर जे आहे मोजून घ्यायची आहे. तर बघा इथं कंबर येत आहे आपली 13 इंच. तर आपल्याला इथं 13 इंच येत आहे. तर याचा आपल्याला अर्ध करून घ्यायचा आहे. तर बघा चौथा भाग घ्यायचा आहे. तर चौथा भाग येत आहे आपला इथं 6.5 इंच. नाहीतर आपण पूर्ण इथं टेप लावून घेऊ शकतो आणि पूर्ण पण इथं मोजू शकतो. तर बघा इथं आपण पूर्ण मोजून घेत आहे. तर इथं आपले येत आहे 26. तर 26चे 4 भाग केले आपण तर 6.5 इंच येतो. तर बघा इथं 6.5 इंच जिथं आपण अर्धा इंच वाढवून घेतलेला आहे तिथूनच आपल्याला मोजून घ्यायचं आहे. तर इथून बघा 6.5 इंच कमरेचा चौथा भाग आणि 1 इंच घेत आहोत आपण इथं टक्स मार्जिन आणि 2 इंच घेत आहोत शिलाई मार्जिन आणि सरळ रेषा इथून आपल्याला ओढून घ्यायची आहे. तर बघा आपण सरळ रेषा ओढून घेतली. त्याच्यानंतर बघा हा पॉईंट आणि इथं सरळ रेषामध्ये आपण फिटिंगची टीप देत आहोत. तर बघा आता फिटिंगची टीप आपण जिथं छातीचा चौथा भाग टाकला आणि कमरेचा चौथा भाग ती रेषा आपण मिळवून घेतली. आणि आता बघा आता आपण हुक जे आहे आपण पूर्ण लावून घेतलेले आहे. आता आपण इथं टाकून घेणार आहोत क्रॉसपट्टी. तर बघा इथं क्रॉसपट्टी जी आहे आपली अगदी आपली इथून चेक करून घ्यायची आहे. तर बघा इथं पूर्ण 2.5 इंचाची आलेली आहे. तर आपण 2.5 इंचाचं इथं क्रॉसपट्टी आलेली आहे. तर आपण इथं अर्धा इंच वाढवून घेणार आहोत. नाही ह्या साईडनं आलेली आहे आपली 2 इंच. तर बघा इथं 2.5 इंच आहे. तर बघा इथं 2.5 इंच आणि कमरेच्या साईडनं 2 इंच. तर बघा इथून आपण 2.5 इंच घेणार आहोत. तर इथून आपल्याला फक्त 2.5 इंच घेतलेला आहे. बरं बघू शकता अर्धा इंच वाढवून 3 इंच घेतलं आणि इथून घेतलेलं आहे 2.5 इंच. आता बघा इथून आपल्याला सरळ रेषा इथं ओढून घेत आहोत आणि जिथून आता आपण अर्धा इंच वाढवून घेतलेला आहे तिथूनच इथून बघा तर आपल्याला पूर्ण टेप लावून इथं आपण अर्ध करून घेतलं आणि त्याच्यानंतर बघा क्रॉसपट्टीला आपण इथं सेप देत आहोत. तर बघा आपली इथं क्रॉसपट्टी तयार झाली आणि आता आपण कटोरी मोजून घेणार आहोत. तर कटोरी काढून घ्यायची आहे सगळ्यात अगोदर. बघा तर सगळ्यात अगोदर आपल्याला कटोरीच्या जिथून आपली हुकपट्टी लावलेली आहे तिथून आपली जेवढी कटोरी आहे तेवढी मोजून घ्यायची. इथं कटोरी आपली 5.25 इंच. तर बघा इथं 5.25 इंच आपल्याला जेवढी आहे तेवढीच मी इथं 5.25 इंच घेत आहे. तर आता इथं 5.25 इंच घेतली आणि आता बघा जिथून आपला आर्महोल जो आपला निघतो तर तिथून इथपर्यंत आपलं जे आलेला आहे. तर बघू शकता इथून जो आपल्या जेवढा पण मार्जिन आलेला आहे तेवढंच आपल्याला मार्जिन घ्यायचं आहे. तिथं 2 इंच आहे तर आपण इथं घेणार आहोत. आपल्या दोनही साईडनं आपलं जाणार आहे अर्धा इंच. तर बघा मी इथं घेतलेलं आहे अर्धा इंच वाढवून घेतलेला आहे. तर बघा इथून पूर्ण आपल्याला अर्धा इंच वाढवून घ्यायचं आहे. कोणताही साईज असो त्याच्यामध्ये आपल्याला 2.5 इंचाचं अंतर असलं पाहिजे. तर बघा 2.5 इंचाचं आपण अंतर ठेवलं आणि सीधी रेषा ओढून घेतली आणि जो 1 इंच वाढवून घेतलेलं होतं तिथून आपण क्रॉसमध्ये रेषा ओढून घेतली आणि कटोरीला सेप दिलेला आहे. तर ही झाली आपली कटोरी आणि कटोरीचा साईड पार्ट क्रॉसपट्टी. तर पूर्ण इथं आपले पार्ट तयार झाले. आता आपण हिला कट करून घेऊ. तर सगळ्यात आधी आपण जो मागील भाग मार्जिन केलेला आहे तोच भाग आपल्याला कट करून घेतलेला आहे. आता इथून आपल्याला जे अर्धा इंच वाढवलेलं होतं तेवढंच भाग आपल्याला कट करून आपण दोनही भाग आपण वेगवेगळे करून घेणार आहोत. तर बघा इथं आपण सगळ्यात हा जो अर्धा इंच वाढवलेला होता तर दुसऱ्या साईडनं आपल्याला मागील भागवर अर्धा इंच पार्ट आपल्याला कमी करून घ्यायचा आहे. तर बघा जो अर्धा इंच वाढवलेला होता तो भाग आपण कट करून घेत आहोत आणि आता आपण मागील गळ्याचा उंची काढू. तर बघा इथं मागील गळ्याची जी उंची आहे जिथून आपली जेव्हा बघा कमरपट्टी जी आहे तेवढीच आपली कमरपट्टी इथं घेत आहोत. तर इथं आहे 3 इंचाची.
तर बघा आता 3 इंचाची आहे तर आपण इथं घेत आहोत अर्धा इंच वाढवून 3.5 इंचाची. जर तुम्हाला जास्त जर मार्जिन हवा असेल तर तुम्ही इथं जास्त पण अर्धा इंच पण 1 इंच पण वाढवू शकता. तर मी इथं फक्त अर्धा इंच वाढवलेला आहे. तर तुम्ही नवीन जर असाल तर तुम्ही 1 इंच पण वाढवू शकता. आणि इथं बघा डीप नेकसाठी मी घेतलेला आहे 2.5 इंच आणि वरून घेतलेला आहे 2 इंच आणि इथं बॉक्स तयार करून घेतला आणि गोल गळ्याचा इथं आपण आकार देत आहोत. तर बघा हा डीप नेकसाठी आपला गळ्याचा आकार झाला आहे. तर साधारणचा बॉक्सचा मधून आपण इथं घेतलेला आहे 1.5 इंच आणि आता कमरेचा चौथा भाग आहे इथं आपलं 6.5 इंच आणि त्याच्यानंतर 1 इंच आणि 2 इंच शिलाई मार्जिन. तर बघा जेव्हा आपण ब्लाऊज जेव्हा तयार होतो तर पाठीमागून आपले कोन त्रिकोण असं तयार होता आणि कोने जे निघतात तर त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे. तर बघा इथं आपण 1 इंच घेतलं तर इथं अर्धा इंच वाढवून घेतलं आणि आता इथून अर्धा इंच वाढवून घेतला. आपला हा झाला टक्स. मारल्याच्या नंतर बघू शकता आपला जो हा एवढा भाग आपला निघून जातो. तर बघू शकता हा एवढा भाग निघून जातो तर आपल्याला 1/2 इंचामध्ये आपल्याला इथून कट करून घ्यायचा आहे. तर हा झाला इथं 1/2 इंचानं आपण हा कट करून घेणार आहोत. अगदी सरळ रेषा इथून आपण ओढून घ्यायची आहे. तर बघा तर हा झाला आपला एक्स्ट्राचा पार्ट हा आपण कट करून घेत आहोत आणि त्याच्यानंतर आपल्याला गोल गळ्याची पण कटिंग करून घेत आहोत. आता घेतली आपण जो आपण मार्जिन केलेला पार्ट आहे त्यांना आपण वेगवेगळे भाग करून घेणार आहोत. तर बघा आपली क्रॉसपट्टी तयार झाली आणि त्याच्यानंतर आपल्याला गोलगड्याचा भाग पण कटिंग करून घ्यायचा आहे आणि इथून आता आपण कटोरी कट करून घेणार आहोत. तर बघा कटोरी कट करून घेतली आणि त्याच्यानंतर आपण जो फ्रंट साईडनं आकार दिलेला आहे तो पण भाग आपल्याला कट करून घ्यायचा आहे. तर मग इथं कट करून घेतला. बघा पूर्ण आपले पार्ट तयार झालेले आहेत. अगदी आपल्याला गळ्याचा जो बघा इथं आपण जेवढं मार्जिन आहे आपलं अर्धा इंच दोनही साईडनं जाणार आहे तेवढंच आपली जो आहे कटोरीचा साईड पार्टचा भाग आलं पाहिजे आणि दुसऱ्या साईड पार्टवर एकदा मोजून घ्यायचा आहे. तर बघा इथं आपल्याला 4 इंच आहे. तर बघा इथं दोनही साईडनं आपलं तेवढंच भाग येत आहे. अर्धा इंच वरच्या साईडनं आणि अर्धा इंच खालच्या साईडनं तेवढंच भाग आपलं इथं येत आहे. तर बघा दोनही साईडनं आपलं अर्धा गेल्याच्या नंतर आपलं इथं 4 इंच परफेक्ट येत आहे. तर आता आपण याला साईडला ठेवू आणि मेन ब्लाऊज पीस घेऊ. तर पूर्ण आपली कटिंग झालेली आहे. आता बघा जसंच्या तसं पार्ट ठेवून आपल्याला इथं कटिंग करून घ्यायची आहे. तर बघा जसे आहे आपण तसंच पार्ट ठेवून इथं कट करून घ्यायचं आहे. एक्स्ट्रा मार्जिन घ्यायचं नाही आहे. तर बघा आपलं मागील पार्ट कट झाला आणि आता इथं घेणार आहोत आपण कटोरीचं साईड पार्ट. कटोरीच्या साईड पार्टला आपण एक्स्ट्रा मार्जिन कुठेही घ्यायचं नाही. जसं आहे तसंच कट करून घ्यायचं आहे. तर बघा इथं कटोरीचा साईड पार्ट झाला. आता कटोरी क्रॉसमध्ये कटिंग करून घ्यायची आहे आणि दोनही साईडनं आपल्याला इथं वाढवून घ्यायची आहे. तर कटोरी 1.5 इंचानं वाढवली. तर बघा वरच्या साईडने इथं आपण अर्धा इंच वाढवून घेतलं आणि आपल्याला कटोरीचं इथं पॉईंट मिळवून घ्यायचं आणि कटोरीला राऊंड शेप द्यायचा आहे आणि कटोरीचं हाफ केलं आणि 1 इंच खालून वाढवलं आणि कटोरी इथं तयार झाली. आता कटोरीला कट करून घेऊ. तर आता इथं करणार आहोत क्रॉसपट्टी कटिंग. तर क्रॉसपट्टी आपल्याला डबलमध्ये कट करून घेतलेली आहे. तर फ्रेंड्स आजचा माझा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. लाईक